म्हणजे साप वगैरे विंचू हे जे जीव आहेत ना, ह्या जीवांच्या योनीमध्ये 11 लाख वेळा जन्म झाला. आणि 10 लक्ष भोगाव्या पक्षी माझी. पक्षी झालो आपण 11 लाख 10 लाख वेळा, 20 लाख वेळा वृक्ष झालो, 9 लाख वेळा पाण्यातले जीव झालो, 11 लाख वेळा तुमचा माझा जीव, तुमचा माझा जीव. कोणत्या जन्माला? किरडाच्या, साप आणि विंचू या प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या. आणि 10 लाख वेळा आपण पक्षी झालो. यानंतर राहिले सगळे पशु 30 लक्ष वेळा, 30 लक्ष योनी पशु माझी घ्याव्या आणि 4 लक्ष भोगाव्या मनुष्यामध्ये. एवढा सगळा प्रवास केलाय. कल्पनेच्या पलीकडचं चित्र आहे, आपण विचारच करू शकत नाही. या सगळ्या 84 लाख योनीची बेरीज एक वेळा मनुष्य जन्म घेण्यासाठी एवढ्या योनीचा प्रवास करावा लागतो आपल्याला. साधी गोष्ट आहे का? त्या 4 लाख वेळा मनुष्याचा उल्लेख आलेला आहे शास्त्रामध्ये, पुराणामध्ये. आमचे मौली या ठिकाणी बाबा भागवतामधला हा प्रसंग आहे, पण त्यांच्या इतका पण त्यातला सखोल चिंतन केलेलं नाही. त्यांच्या मुखातून तुम्ही ऐका. अविनाश महाराज या सगळ्या प्रवासामध्ये जीव थकतो, भागतो, अतिशय व्यतीत होतो आणि मग जीवाला मनुष्य देह प्राप्त होतो. मनुष्य देहात 4 लाख जरी मरणादीचा वध व्हावे, व्हावे. मी त्याच्यासाठीच गांभीर्याने सांगत होतो. पुढे काय? फिरकी कीर्ती कीर्ती करोनी मरावे, जन्म घालू नये वाया. याच्यासाठी सांगितलं. काय गांभीर्य या मनुष्य जन्माचं. आपल्या सगळ्यांचा जर विचार केला तर या गांभीर्याने आम्ही आमच्या मनुष्य जन्माकडे सिरियसली, ज्याला म्हणतो इंग्रजीमध्ये, पाहत नाही. गांभीर्याने मनुष्य जन्म आम्ही घेतलेला नाही. आम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला, ज्या उद्देशाने प्राप्त झाला ते काम सोडून दिलं आम्ही आणि दुसऱ्याच गोष्टीचा विचार करू लागलो. मनुष्य देहाचं वेदांतामध्ये कारण सांगितलेले अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. दुःख निवृत्त करायचं आहे आणि भगवान परमानंद स्वरूप असणारा परमेश्वर प्राप्त करायचा आहे. याच्यासाठी जन्म मिळालेला आहे. एवढा मोठा फेरा करून आपण मनुष्य जन्माचा आलो. हा फेरा कशाला? तुकोबरायांनी त्याच्यासाठी तुम्हाला सावध केलंय. म्हणजे आपल्या स्वतःबद्दलच बोलले तुकोबराय. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दा.